मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत। निकमांची लढत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याशी होते। शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकरही आज अर्ज भरतील। वांद्रे निवडणूक कार्यालयात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर त्यांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे। दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय। या ठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव एकमेकांसमोर आहेत। महायुतीच्या शिवसेना दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव आज अर्ज भरतील। ओल्ड कस्टम निवडणूक कार्यालयात त्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर भिवंडीत कपिल पाटलांविरोधात सुरेश म्हात्रे रिंगणात आहेत। कपिल पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। ठाण्यामधून नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। नरेश म्हस्केंविरोधात राजन विचारे मैदानात आहेत। नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी दिल्यानंतर नवी मुंबई पाठोपाठ भाईंदरमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राजीनामे दिलेत। मीरा भाईंदर भाजपचे माजी नगरसेवक आणि महासचिव ध्रुवकिशोर पाटील, अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातीब, युवा मोर्चा महासचिव विशाल पाटील यांनी राजीनामा दिला आहे। नाराजी नाट्यावरून नवी मुंबई भाजपतच रणकंदन सुरू झालंय। ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केंना विरोध करणारे कार्यकर्ते गणेश नाईक यांचे समर्थक असल्याची टीका भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे। मोदी हे आमचे उमेदवार असल्याचा दावाही म्हात्रेंनी केलाय आणि त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। नवी मुंबईसह भाईंदरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या राजीनामा सत्रानंतर ठाण्यातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी दूर ठेवून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचं आवाहन यात करण्यात आलं। तर बैठकीला नरेश म्हस्के यांनीही हजेरी लावली।